नमस्कार, मी राजन लाड लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मीटिंगच्या निमित्ताने मी पडवणे नाटे पडवणे या भागामध्ये आलो आहे। या देवस्थान जवळ आलो आहे। ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे, मटेश्वरचं देवस्थान आहे। या ठिकाणी घेऊन येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय। बरेच वर्ष मी या गावामध्ये येतोय, मीटिंगसाठी येतोय, पण या ठिकाणी येण्याचा योग आला नव्हता। आता मे महिना आहे, अर्धा मे महिना संपला आहे, तरीसुद्धा या ठिकाणाचं एक वेगळं महत्त्व आहे। अशी अनेक ठिकाणं आपल्या कोकणामध्ये आहेत। त्या कारणासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलो। या ताईंनी मला वेळ दिला आणि त्या ताईंसोबत मी इथपर्यंत आलो आहे। तुम्हाला हेही ठिकाण दाखवायचं, अतिशय सुंदर रमणीय निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे ठिकाण आहे। राजापूर तालुक्यातील नाटे पडवणे गावातील हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की आता मे महिना जरी संपत आला असला तरीसुद्धा या ठिकाणी सड्यावरचा जो हा भाग आहे संपूर्ण सडे भाग आहे आणि या ठिकाणी खोलगट ह्या दरीमध्ये पाणी आहे। पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। या संपूर्ण वाडीतील लोक पिण्याचं पाणी या ठिकाणून घेऊन जात असतात। त्या ठिकाण मी तुम्हाला दाखवायला घेऊन जातोय। या हां बापरे, हां खाली हां 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 इकडे खोलून सुद्धा पाणी नाही मिळालं काय? इकडे घरं वगैरे नाहीत कोणाची? हे काय बंधारा घरी घातलं वाटतं। ब्राह्मण देवाचं हे आहे काय ठिकाण? कधी? आत्ता आत्ता दरवर्षी असते। हां हां त्याची मस्त आहे। सगळी बाजूने वाटे हे आता घाटी गेलेत, पायऱ्या पायऱ्या पायऱ्या। कुठे जातं ते? इथून हे पाणी असं असतं। मे महिना आलाय, पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असेल ना? होय ना? अच्छा, इथे हे आहे, इथे देवीचं हे आहे का? नवला देवी आणि हे तुमचं देवाचं ठिकाण आहे। हां ठीक आहे, म्हणजे हे ना स्त्रियांना वरती एंट्री नाही जायला वरती। तिकडे कसा बघू, चला बघूया। अच्छा, इथून पिण्याचं पाणी देतात का? सगळे इथूनच देतात पाणी? हे असं संपूर्ण मे महिन्यापर्यंत असतं? इथून गाळून वगैरे घेऊन जातात पाणी? बघतो किती थंड असेल पाणी एकदम ना। मस्त पाणी कुठे ते पावसात? एवढं खाली असून सुद्धा पाणी नाही पाहिजे। तिकडे आहे विहीर, पण पाणी बरेचसे लोक इकडून देतात काय हे, आणि बाकी वापरासाठी तिकडचं वापरतात। हां आत्ताच्या पावसामध्ये बंधाऱ्याला, पण तसं काय हे नाही त्याचा उपयोग। अच्छा होय काय? हां किती मस्त आहे, एकदम सुंदर हिरवंगार आहे सगळं। खाली आहेत तुमची आणि बाकीची घरं सगळी वरची आहेत, त्या बाजूला पण आहेत। हां ते भगळे बाहेर मुंबईला वगैरे। अच्छा, सर्व वाडीतील लोक याच पाणवट्यावरून पाणी पिण्याचं पाणी घेऊन जातात। एक विहीर आहे पण ते पाणी पिण्यासाठी वापरत नाही, सर्वजण याच पाणवट्यावरून पाणी घेऊन जात असतात। एक अतिशय सुंदर ठिकाण आहे पडवणेमधलं हे ठिकाण। मीटिंगच्या निमित्ताने मी आलो असताना मला थोडी संधी मिळाली म्हणून मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका। नाटे पडवणे हा जो भाग आहे तो नाटेकडून आपण आंबोळगडकडे जात असाल तर
नाटे आणि आंबोळगडच्या मध्यावरती वसलेली ही छोटीशी वाडी आहे पडवणे वाडी. आणि हा जो भाग आहे हा संपूर्ण कातळसड्याचा भाग आहे. तरीसुद्धा या दरीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे झऱ्याचं पाणी उपलब्ध असतं. संपूर्ण मे महिनाभर या संपूर्ण वाडीला पिण्याचं पाणी म्हणून याचा उपयोग होत असतो. कोकणामध्ये असे अनेक भाग आहेत की ज्या भागामध्ये झऱ्याचं पाणी 12ही महिने उपलब्ध असतं. असाच एक भाग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.